हा झाला तर हा ओके. चला. तुम्ही यायच्या आधी आता सर म्हणाले सोमवारी आपण या सगळ्या डिफिकल्टीज काय आहेत त्याच्या हा घेऊया म्हणून. काय काय आहे ते आता बघूयात. हा, प्रिंटिंग मिस्टेक वगैरे आपल्याला काय ज्या चालेल वाटतात चालेल चालेल. ते आता सर म्हणाले सोमवारी. ओके 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 चालेल ना. पण म्हणजे आता आज हा उद्या शुक्रवार, त्या आज उद्या 2 दिवस आपल्याला घ्यायचं म्हणजे हा जेवढं होईल तेवढं उद्या करू. सुद्धा त्यांना नाही उद्या सुद्धा त्यांना सुट्टी हवी आहे ते शेअर हा. कसं करता येईल बघा मग उद्या नाही नाही शेअर काय आपल्याला करता येईल, यातली आपल्याला लॉग इन करता येईल आपण आपल्याला. बघा. हा मग चालेल तसं उद्या करू. आता ही वाक्य आपण पुढची घ्यायची आहेत ना. हा आपण काय सुरुवात केली काल ना. हम्म. तो का धमकावतो. रामाला ताप येतो, रामज्योती झाला, जंगलात गवत जळते आहे झालं आपलं ते. आज सुद्धा ह ऋषी लोक तप करतात, अद्यापि ऋषी हा तपंती झालं. मी तप हम्म. करणार नाही, अहम न तपामी. त्या झाडाला कोण तोडील, तम वृक्षाम कह तुडिष्यती, हे झालं आपलं ते. हा हा मी हा झाडाला तोडले नाही, अहम वृक्षम न अतुडम. सर्प चावतो, हम्म. सर्प दंशती. हे इथपर्यंत झालं वाटतं. धनिकम हम्म. निर्धन, हे काहीतरी धनिकम नको आहे ना हे. धनिक हा हा हा. हा. धनिक तर टिंब नकोय ते. धनिक हा पण नाही ते मराठी येते. नाही नाही हा धनिक. धनिक निर्धनांना धन देतो. तुम्हाला कसं काय आता दुरुस्त करता आलं नाही ते. नाही ते वेळेपणा होता माझा तो. ते वरती लिहिलेलं असतं ना एनेबल एडिटिंग, ते बटन दाबायला पाहिजे असतं हा ते दाबलेलं नव्हतं ते. हा आणि ते हा आता हा आता लक्षात गेलं माझ्या 10 मिनिटापूर्वी, अरे मला हे राहून गेलं. त्यामुळे आपल्याला करता येत नव्हतं. मी याला पीडीएफच बर नव्हतं. तेथे कोण आवाज करतो, तत्र हा कः ध्वनती. हा आमचे प्रधान, हे पण झालं वाटतं ना, आमचे प्रधानमंत्री महात्म्याचे ध्यान करतात. अस्माकं प्रधान अमात्यः महात्मानं ध्यायती. माधव नदीत पोहतो, माधव नद्याम, नद्याम पाहिजे, नदयाम नाही ना. हा नद्याम पाहिजे. आणि एक एक मला म्हणजे सांगावंसं वाटतं इथे. हा आपण काल परवा जेव्हा बोललो होतो ना हा अं, वदती वदती असं गेला बघा. हा हा अं, बोलतो. गद गद आला होता शब्द गद बोलणे. हा 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 येस. हा तर मी ते पुढचं एक धातूचं पुस्तक चाळत होते हा हा तेव्हा असं लक्षात आलं आत्ता आपण हे सगळे परस्मैपदी धातूबद्दल हो अभ्यास करतोय. हो बरोबर आहे. हा जेव्हा ते आत्मनेपदी किंवा उभयपदी तेव्हा येतील तेव्हा सगळं बदलेल ते. हा तेव्हा बरोबर. आणखीन याच्यात भर पडणार हो आहे. हो ते कारण प्रत्येक वद गोष्ट. हो नाही नाही म्हणजे मी ते काल मीच म्हणत होते ना ते वदती का नाही घेतलं माहितीये. हो 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 हो. तर बरोबर. हा तर ते तिथे उभयपदी आत्मनेपदी असं आल्यामुळे तो अभ्यास त्यांनी वेगळा उभयपदी ठेवला. जरी असेल तरी हे सगळं हा आत्मनेपदी आहे. हा आता आपण फक्त आत्मनेपदीचा अभ्यास हो करू. हो. काही इथे कुठं हा लिहिलेलं पण ते ना, हे सगळं जे हो आत्मनेपदी हो लिहिलंय. हे हा कुठे गेलं लिहिलंय. वरती. वरती कुठतरी हा आहे परस्मैपदी. आत्मनेपदी नाही, हा ही परस्मैपदी आहे. त्यामुळे सगळे अजून तेच चालले. परस्मैपदीचाच आत्ता हा चाललाय. हा हा. हा कारण आपण म्हंटल ना कुठेतरी अजून एकदा आली कुठल्या तरी चर्चा. एक दोन धातूला आपण म्हंटल की अरे हो हो हा हो. असा काय आहे असा काय आहे. इथे आत्मनेपदी का नाही घेतलं हा असं झालं. तर आता सगळे आपण फक्त परस्मैपदी येस. वर्तमान काळ भविष्य काळ आणि मग भूतकाळ, अनद्यतन. अनद्यतन भूतकाळ. हा एवढ्याचाच भूतकाळ. विचार कर. हम्म. मी तप त्यामुळे केले ते नाही, अहम न हा अतपम, हे झालं. आजचे हा इथपर्यंत हा झालं आपलं. आजचे पुढारी राज इथपर्यंत हे हो केलं. अद्यतन नेता अद्यतन. राजनीतीम ध्यायंती. ते रामाच्या पाठी होता ना तो धनुधाऱ्याच्या पाठीमागे बाण ठेवतात अरे त्याला कोण आहे ते वाटा. एकदम चर्चा जोरात चालली रामाची. ते मला मदत. रामाची चर्चा जोरात चालली. हे विनोद, तर हा जे विनोदचा टॅग आहे कोण आहे? हा निष्ठा धातू तो यापेक्षा वेगळा आहे. आपण हे जरा ऑफ कराल का? विनोद धातू. आपण त्याच्या दृष्टीने आता कोण जॉईन झालं हे विनोद धातू? विनोद निष्ठा ते उभं राहिलं. लक्षात नाही देणार. हम्म. लक्ष नाही चालू आहे हा त्यांना तिथे. कोण आहेत, त्या नाव पण हा. वेगळंच होते. ओके. गीतेमध्ये आहेत का ते?
काय माहिती काहीतरी रामाचा विषय झाला होता पण. हा होय. अश्विनी आली. अश्विनी आली हो तेच म्हणलं आता मी आल्या मला तर वाचा. मला पहिलं मी वाक्य कधीच त्याला वाचा नाही वाच. ऐकली नाही. हो का अच्छा हो बरोबर कधीच नाही आले अस्तित्व सुरुवातीपासून. इथे जाणवलंय तुमचं अस्तित्व एकदम. मी दिसत नाही आता ना घरी इथे. आले. आवाज आला की कळतं, दिसत नाही ना. हा लगेच ते कसं कुणाचा चपलेचा आवाज कुणाचा काहीतरी असतं ना तसं पटकन कळतं एकदम. निखिलम अपि जगत म्हणजे मला प्रलयाग्नि विसरला बहुतेक तुम्ही. कुणाला नाही ग विसरले. नाही नाही असं मगाशी काय शक्य सरांकडे नाव घेताना बहुतेक तुम्ही झाले तुम्ही लक्षात आले नाही कोण. सरांशी एवढं बोलता का जरा तेवढ्या आठवण येते आम्हाला. वाचा मग अश्विनी ताई, तुम्ही वाचा. तुम्ही वाचा की वाच हरकत नाही. वाचा वाचा ना. ते मोठं वाक्य आलं की आम्हाला वाटतं तुम्ही वाचावं असं ते. लांबलचक माझी चेष्टा करताय काय? नाही 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 असं काय. ए नाही गो नाही गो नाही गो. निखिलमपि जगत प्रलयाग्निना प्रलयकाले ज्वलिष्यति. हा निखिल हा. म्हणजे काय? निखिलम अपि. अपि. प्रलय काल निखिल म्हणजे प्रलय अपि. काळात. निखिल म्हणजे हम्म. अखिल. अखिल सारखं निखिल म्हणजे जग. जग संपूर्ण सुद्धा जगात. निखिलचा अर्थ जग होतो का? काय कळत नाही. ते असं त्याच्या वाक्यात मागे दिसतं. पण जगत दिलंय ना, निखिलमपि जगत दिलंय तिकडे सुद्धा. हो ना हो ना जगत दिलंय. हो ना जगत म्हणजे जग आलाय ना. हा जग सुद्धा म्हणजे प्रलय काळामध्ये म्हणजे प्रलय काळे प्रलय अग्नीमध्ये म्हणजे प्रलयाग्नीना संपूर्ण निखिल म्हणजे संपूर्ण सर्वव्यापी. अखिलम अपि निखिल निखिल आणि अखिल एकच का मग? हो म्हणजे मी निखिलचा काढला आता. असेल. निखिल म्हणजे निखिलचं संपूर्ण सर्वव्यापी. हा निखिलम हा सर्वव्यापी. हा निखिल जगत म्हणजे आहे. निखिल हे एक देवाचं सुद्धा नाव आहे एक. हो 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 त्याच्यामुळे त्या अर्थाने पण असेल ते पूर्ण हा जगत. सर्वव्यापी. हम्म. म्हणजे अखिलचं ते पूर्ण. इम्प्रूव्ड असेल ते अखिलच्या मागे नाही लावून काहीतरी पुन्हा निखिल केलं त्याला. बरोबर. चालेल. प्रलय काळात प्रलय अग्नीमध्ये संपूर्ण जग सुद्धा जळेल भविष्यकाळ. ज्वलिष्यति. जलिष्यती. हम्म. जगत प्रलय अग्निना म्हणजे अग्नीमध्ये. ओके. तत्र किम ज्वलती, तेथे तिथे काय जळते? नात्र नात्र नत्र नात्र किमपि अज्वलत. हम्म. नात्र म्हणजे तिथे कसं काय येईल मग नात्रचं तेच येथे म्हटलं, हा न अत्र असं होईल ना ते. हा येथे येथे पाहिजे न अत्र. हा न त्या अधिक अत्र माणसाने पाहिजे ना. तिथं जाऊन उत्तर दिलं त्याने. हो येथे पाहिजे. निखिलचा अर्थ संपूर्ण असा घ्यायचा का मग? हो होय संपूर्ण किंवा अखिल जगात असं म्हणतोस. बर असं. सध्या तरी घेऊ आपण पाहू दुसरं काही सापडलं तर नंतर. हम्म. येथे काही सुद्धा जळले नाही. हा पास्ट टेन्स आहे. हा, अनद्यतन भूत. अनद्यतन. हा. अज्वलत अज्वलत. अज्वलत हम्म. अज्वलत. म्हणजे कर्णकार भूतकाळ झालं ना. उज्ज्वलत. भूतकाळ. हा हो भूतकाळ. अनद्यतन. अनद्यतन भूतकाळ. हो. हम्म. स्वर्णकारः वेणुधमन्या अग्निं दमति. वेणू धमन्य. वेणुधमन्य म्हणजे फुंकडी काय? कोंकणी हा किती आवडलं. हा वा वा, काय शब्द वापरला हो ना वेणुधमन्य. वेणू सारख्या धमनी धमती फुंकणे धमती. हा हा धमती हम्म. फुंकणे. फुंकतो. चांगला शब्द ते आहे ना. पण मी सरांना मेसेज टाकून विचारलं होतं. हा हा ते हा हा का? धुमाचं होतं ना. पल्लवी ताई हा धमतीचं काय धातुरूप? वरती आहे ना धम असतं धुमा. ना? हा एका पुस्तकात कुठे आहे धुमा. धुमा आहे धुमा धोला मग धुमा हा धुमा धुमा गेला फुंकणे. पाहिजे. हा काही ते धुमा आहे ना. काय? धुमा ध्वन हा धुमा वर म्हणजे आहे. बारा फुंकणे. धुमा 12 12 आहे. 12 नंबरचा धा आहे. म्हणजे हो. फुंकणे. धमती हा. भास्यती. अजून पुढे काही दिसत नाही मला आता. अधमत 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 हा. अधमत. अधमत आहे. चालेल. आता हे एक वाक्य मला कळलं बघा. सुरेश असतू हा न कदापि हा वह्निम अदमत.
आता अस्तु सुरेश अस्तु असं आहे ना ते. सुरेशने घेतलं ते, तृतीया घेतली. हा कधीच अग्नी फुंकला नाही. असं कसं काहीतरी न ना कदापि वह्निम अधमत. हे सुरेश काय अस्तु माहित. कसं काय होतं सुरेशने? हा सुरेश श्याम म्हणायला पाहिजे सुरेश हो ना, असतो हो ना, हो तेच ना. ते एक विचारायचं नाही, होतं. सुरेशेन म्हणजे सुरेशेन म्हणा. सुरेश हा. येणं किंवा सुरेश येणं सुरेश येणं हा. तिचं तृतीया हम्म. तृतीया एक वचन ते पण हा ते हो सुरेशेन म्हणायला पाहिजे होतं. तू कसं हा काय हा म्हटलं? मग ह्याला हे करू का, इथं रेड करू का थोडस? तू हो कसं हो, काय आलं? खूण करून ठेवा, खूण करून ठेवा. ते प्रथमा होणार नाही का कर्त्याची प्रथमा कर्माची द्वितीया त्याच्यानुसार अस्तु सुरेशः आणि नाही, तू सुरेशः आणि नाही, तू पण करून तो संधी झाला आणि सुरेशच तू असं झालं ते. पण त्यांनी सुरेशने असं घेतलं ना मग ते. पण तू हा ते हा सुरेशने पण घेतलं तू असं नुसतं काय सुरेशच बोलतो? पाहिजे होता. हा, सुरेश तर कधीच नुसतं. आग फुंकणार हो, नाही असं हा, पाहिजे होतं. हो ना, ते भूतकाळ आहे परत तुम्ही तो. एक काम करता का हा, हे सगळं ना असं लाल डॉटनी किंवा काहीतरी हो पूर्ण केलं नाही. वाक्यच हे करा केलं केलं म्हणजे मग त्यांनी सरांना केलं विचारायला बरं पडेल. हो हो, पूर्ण करू का? हा पूर्ण हेच करा म्हणजे मग हम्म. शोधत बसायला लागणार नाही हो आपल्याला. नाही, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ओके, जाऊ. हम्म. हे सोपं आहे. त्वम किम पश्यसी, याचं काही पाहायची गरज नाही. हो. दिलीपः विविधान देशान द्रक्ष्यति. द्रक्ष्यति भविष्यकाळ आहे हा. हो आता गेलं ना आता हे. हो हो. दृश पाहणे, हो हो. पश्यति द्रक्ष्यति, आणि हम्म. अप काय पुढे? अपदृश का? अपश्य अपश्यत. अपश्यत. द्रक्ष्यति. हम्म. अहम देहली स्थितम रक्तदुर्गम न अपश्यम. हम्म. लाल किल्ल्याला हे का रक्तदुर्गम बघितला नाही. हो हा, ना, बघितला नाहीये. न पाहिला. दिल्लीत असलेला हा दिल्ली स्थित. दिल्ली हम्म, दिल्ली स्थित म्हणजे दिल्लीत स्थितम. असलेला. दिल्लीत असलेला हो साबरमत्याम गांधी महात्मा तपः अतपत. अतपत होत. साबरमत्याम ते मध्ये सप्तमी. हा सप्तमी एक वचन गांधी महात्मा इथे करता. तपः तप हम्म. अतपत. खरं हम्म. पण तपः अतपतची गरज आहे का? तपत केलं म्हणजे तप केले होत नाही का? हा, ते इथे पिवळ्या पितांबर सारखं झालं. हा, तसं झालं ना ते. हो हो कुठे आहे का तपत इथं कुठं? तप आहे ना, तप करण्याचं म्हणजे अतपत आहे. ठीक आहे. हा, पाचव्यामध्ये तेच ना. तप हो. धातूचं अतपत दिलं जाईल म्हणजे तप करणे झालं, तप केले कशाला झालं. शब्द घ्यायचा आहे? मग डबल का घेतलं त्याने, है ना? हा. तपः अतपत. तपा नकोच होता शब्द. नाही महात्मा नकोच तपत. आहे तो शब्द. हम्म. झालं हुशार आपण आता. कळायला लागला आता आपल्याला. तुका कळायला सोमवारी लोकांना. कळेल. सोमवारी कळेल. हो ना, सर्टिफाय होईल ते. एवढं कळत नाही. हे प्रारंभाला झालं म्हणतील ते. हा, माधुरी ताई. कोण्या वाचू का? हा, तुमचं जेवण हा. झालं वाटतं. हम्म. कोऽन्यः राष्ट्रियोत्कर्षार्थ पुनः तथा तप्स्यति तप्यस्ति तप्स्यति तप्स्यति तप्यति तप्स्यति. कोण्य म्हणजे कोण दुसरा राष्ट्राच्या हम्म. उत्कर्षार्थ पुन्हा हम्म. तसे तप करेल. करेक्ट. हा, आता इथे तपाचा एकदाच वापरलं बघ. हा, हा हो, तप तपस्या- तपासती नाही तपस्या हा. वापरली. हम्म. हा, हा, तपास इथं फक्त तपासती धातू नाही. वापरलाय म्हणजे तो तिकडं पण कदाचित हा, अतपतच पाहिजे इथे, पुन्हा तपची गरज अतपती नाही. पाहिजे हम्म. हम्म. नाही नाही, इथे पुन्हा तपस्यती असं नाही म्हटलं. हो ना, म्हणजे तिथलं होय तप होय काढ. होय तेच की. हा. महात्मा गांधीने एकदाच तप केलं, दोनदा नाही केलं. त्यामुळे एक काढून घ्या पाहिजे त्याचं. ठासून सांगण्यासाठी बहुतेक ते केलं. प्रकर्षाने प्रकाश, हा हा, प्रकर्षाने असं सर सांगतील मग. प्रकर्षाने. असं. हम्म. नरेंद्र छात्रेभ्यः किम यच्छति. एक राहिलं हो, आणि चालेल. अद्यापि अनेके अद्यापि. महात्माना हा हा हा. परोपकाराय तपन्ति. हो. अद्यापि म्हणजे आज सुद्धा अनेक महात्मे अनेके. परोपकारासाठी मान तप करतात. हे काय महात्मा तपंती.
इथं पण टप्पनतीच आलंय बघा. हा हा, एकच हो हा. आलंय. ते धातूच एक्स्ट्रा आलंय फक्त. हा एक्स्ट्रा तप झालं तर ते. दिलीपजी तुम्ही बरोबर ओळखलं म्हणजे शोधून हा, मग काढलं. हम्म. परोपकार आहे म्हणजे चतुर्थी आहे का? हो, चतुर्थी. येस. होय होय हा साठी बरोबर परोपकारासाठी. चतुर्थी एकवचन. नरेंद्र नरेंद्रात् नरेंद्र छात्रेभ्यः किम यच्छति. यच्छति म्हणजे देणे. देणे. हा आता कोणता काय काल इच्छा? आपण बघितलं होतं. आता ददातीच्या आपलं ऐवजी झालं का रे? देते. आपण रिपीट करतो काय? किम नाही, नाही नाही. नाही नाही रिपीट. झालेलं. नाही, यच्छती हा नाही. धातू म्हणलं आपण हा, वाचलाय यच्छति काल. हा, झालं. काल चतुर्थी आपण झालं रिसेट होतं. हो. हम्म. केलं. आता ह्याचं उत्तर कोणी हो देईल का? किम त्वं मह्यं शतरूप्यकाणि दास्यसि. हम्म. कोणीच दिलं नाही. तू मला 100 रुपये का देतो? काय तू म्हणता? नाही, मी विचारलं पण याचं उत्तर हो म्हणून देईल का? हो नाही हो नाही. हो घ्या म्हणून म्हणाल का कोणी? हो, हो, हो. किम 100 रुपये त्वं- म्हणजे फार नाही हो. आजकाल काही एवढं नाही म्हणजे. किम त्वं खरंय, हो मह्यं ना. शतरूप्यकाणि दास्यसि. हे जेव्हा पुस्तकं छापली तेव्हा 100 रुपये खूप होते. खूप जास्त खूप असतील तेव्हा. होते. हा तेव्हा पगारही होत्या म्हणून लोकांना त्यांनी 100 रुपये पगार. तेव्हा हो सुद्धा पगार एवढा नव्हता पगार होता. हो, तेच ना. खरंय खरंय. हम्म. हो. Yes. वरतन्तु शिष्याय कौत्साय रघुः पुष्कलं स्वर्णम् अयच्छत्. अयच्छत्. हा. हे हे पुष्कळ वरतन तू आता रघु नाही रघु हे आहे करताय बरोबर. कौत्साय. वरतंतु ऋषींचं नाव आहे ना. अच्छा. हा वरतंतु वरतन्तु ऋषींचं नाव. शिष्याचा शिष्य कौत्स याला रघुनी पुष्कळ सुवर्ण दिलं. हम्म. पुष्कलम हे आलं याच्यात हा? हे पुष्कलम हा हे असा संस्कृत शब्द आहे का? उगीच वाटतं संस्कृत शब्द. त्यांना काय आठवलं नाही हा म्हणून नवीनच शब्द पुष्कलम आहे. केलं काय कसं वाटतं? टाकून द्यायचं, जाऊ दे. म्हणजे आपण कसं एक रेड हे करता का रमार्थ त्याला म्हणजे आपलं हा विचारता हा येईल. शब्द संस्कृत वाटत हा नाही शब्द पटकन. वाटत नवीन नाही आहे ना, म्हणजे हा वेगळा म्हणजे आहे आपण परीक्षा पेपर लिहिला काय असं वाटतं म्हणजे. बहुनी नवीन. रूप्यकाणी वगैरे असं आपण म्हणतो ना. हा नाही, स्वर्णमला बहुणी येणार हो. नाही. नाही नाही पण हा स्वर्ण म्हणजे असं काय म्हणतात त्याला? सोने. ठीक आहे, बघू आता काय काय ते बघा. पुष्कलम आहे का शब्दाचा ते. अहम तु राष्ट्राय जीवन अपि दास्यामी. प्राण देखील देईल का? अच्छा. वा वा. जीवन देईल म्हणजे जिवंत असेपर्यंत काम करेन. अहम तु राष्ट्राय जीवन अपि दास्यामी. खरंय. मोदी जीवन म्हणतात माझं जीवनच सगळं हा प्राण म्हणजे माझं जीवन सगळं अर्पण कर. हो ना, ते मोदी म्हणतात हा, तसं म्हणजे जीवन अर्पण करून देशाकरता मरू जीवन शकलो नाही आम्ही, सुद्धा जगू म्हणजे हा देशाकरता. हा हा नाही जीवन अर्पण करीन. हम्म. हम्म. माधवः ज्वरति अतः वमति. तापतो म्हणून उलटी करतो. दुसऱ्याला ताप देत नाही ना तो बरं. प्रारंभाला गेले. हा? प्रारंभाला असं हे झालं असं असेल. वाक्य हो त्या हो वमती. वाक्य झालं होतं. जुनं वाक्य आहे ते. हा, वमती. हा वमती होत ते तिथे. गाजर ज्वरती आणि शब्दामध्ये वमती. यायचं तेव्हा ते. हो. किमर्थम व्यर्थम तम बालकम तर्जसी. तर्जसी म्हणजे धमकावून. आता परत. किमर्थम व्यर्थम तम बालकम, त्या बालकाला. किमर्थं सरळ सरळ व्यर्थं वाक्य आहे तं आपलं हे. बालकं. न पुनः कदापि कृष्णम अहम तर्जिष्यामी. बापरे, कोणी बाबरे. न पुनः तर काय कदापि कृष्णम अहम तर्जिष्यामी. कृष्णाला कोण धमका. असं कोणी म्हटलं असेल का? कोण असेल त्यावेळेस धमकावणार नाही असं? जाऊ दे हा कृष्ण गज जरासंध असेल का? नाही ते कृष्णाला वाक्य धमकावणारं आईच असेल त्याची, दुसरं कोण. बांधून ठेवतो म्हणजे. हो ना. यशोदा म्हणता का? हा, बरोबर. यशोदा माता. नको जाऊ तू पुन्हा, पण मी धमकावणार नाही. देऊ नको आकृती. सज्जनः प्रतिदिनं प्रातःकाले सायंकाले च परमेश्वरम ध्यायन्ति. सोपं वाक्य आहे. ते प्रातःकाल सायंकाळी रिपीट केलं त्यावेळी एखादं काही नवीन
ते मागे आपण काय घेतलं होते रात्रंदिवस सरांनी एक घेतलं हा हो काहीतरी हो घेतलं काहीतरी होतं. दिवाण नक्तम. दिवानक्तम हा 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 शाबास. दिवाणत्तम. अरे कोण वा. आहे ते कोणी सांग त्याचा टाळ्या कोणी वाजवतात त्याला सांगितलं? मला टाळा आमचं- टाळा. दिवांतकम. हा दिवानक्तम म्हणजे प्रातःकालीन सायंकाली दोन्ही शब्द गाळून फक्त दिवानक्तम हा घ्यायचं का? दिवानक्तम जरी म्हणत येस चाललं येस. असतं थोडं भारदस्त वाटतं जरा ना. होय दिवा होय म्हणजे दिवस, नक्त म्हणजे दिवा रात्र, म्हणजे म्हणून हो ते ना, हो दिवा ना. म्हणजे हो दिवस. बरोबर ते बरोबर. प्रातःकाळी सायंकाळी म्हणजे एकदम ते बालबोधला गेलो काय असं हम्म. सज्जनः प्रतिदिनं प्रातःकाले सायंकाले सोपं वाक्य बाकी यात काही नाहीये. मंदिरम गत्वा किम त्वमपि परमात्मानं ध्यायसी. हा, हा. ठीक आहे म्हणजे काय प्रश्न आहे प्रश्न आहे. हा ते हा झालं पण मी प्रश्न. तसं काही किम लिहिलं ना ते हा किम तुम्हाला यात काही हा वेगळं हो वेगळं असं विशेष काही नाही याच्यामध्ये. नाहीये. हा मंदिरम गत्वा. त्यांनीच गत्वा हे आले जाऊन ना त्वांत. गत्वा पद त्वा हा प्रत्यय हा. हा जाऊन जाऊन हा. ध्यायसी त्वम असल्यामुळे ध्यायसी. हा हम्म. त्वम ध्यायसी. त्वम असल्यामुळं बरोबर. हम्म. छान. आता हे नवम पाठ ते सगळे वेगळे शब्द बरं का सगळे. वैश्म म्हणजे इमारत किंवा घर. कुठी माहिती आहे आपल्याला. सौधः कुठला धडा घेतला? हा नववा बरोबर. अजून अर्ध पण झालं नाही आपलं हे अर्ध झालं आत्ताशी. आठवा नाही घेते का आपण? नाही नाही हे कसं आहे आठवा ते वेगळा आहे. फक्त व्याकरण आहे याच्यामध्ये. फक्त बर क्रियापद आहे धडे या नाही याच्यात. पीडीएफ ला फक्त व्याकरण आहे. हे व्याकरणाचे कैकईचा पुस्तक होता वेगळे तयार आठवा केले धडा त्यांनी आठवत नाही. हा वेगवेगळ्या हा क्रियापदाचे. व्याकरणाची तर सध्या हा आपण फक्त परस्मैपदे क्रियापदे बघतोय. हा सुजाता मॅडम पण मला म्हणाल्या होत्या की ह्याच्यात मधले धडे नाहीयेत म्हणून. हम्म. म्हटलं हे हे फक्त आपल्याला सवय आहे ना हा सगळे धडे असण्याची. हा हा पुस्तकात इथं सामान्यम लिहिलंय ना ते पीडीएफ हा हा मध्ये आहे. म्हणजे हा हो हो व्याकरण धातूचं वगैरे हम्म. हो. आणि शब्द नवीन शब्द आहेत त्यामध्ये. वैश्म इमारत किंवा घर कुटी झोपडी सौधः चुन्याचे मोठे घर. सौध शब्द ऐकलेला आहे ऍक्च्युली सौद्यावर जायचं ते असं. ह्याच्या नाही हो नाही ते जुन्या नाही कादंबरीत विधानसौध म्हणतात बघा. हा हा विधानसौध म्हणजे हा इकडे शब्द विधान तो आहे कर्नाटकात. कर्नाटकामध्ये हा कर्नाटक शब्द आहे विधान सौदा. आणि हा ते बरोबर होय होय. इकडे हा म्हणतात. सौदावर भेटायला आले बरोबर. वगैरे राजे हा हा असं पण हा म्हणायचं ना. हम्म. हर्म्यम हे हा नवीन शब्द आला. हर्म्यम. बंगला वाडा. महल्लकह महाल. अरे बापरे. हो ना प्रसाद. महल्लक प्रसादः महाल. अश्विनी अश्विनी साधा. अश्विनी त्या दिवशी विचारत होती ना प्रसाद आणि महाल आणि राजवाडा. प्रासाद राजवाडा. प्रासाद म्हणजे प्रासाद. राजवाडा मी म्हणलो होतो ना त्या हो दिवशी. ना हा राजवाडा काय तर सराय सर म्हणले नाही तर मग ते त्याला ते असं होतं काय राजमहाल असं काहीतरी म्हणले हम्म. हा राजप्रासाद म्हणले तर हम्म. मग राजवाडा नुसतं असं बोलते. हा मी ते प्रासाद म्हणाले म्हणजे कुठलाही राजवाडा लिहिलंय म्हणलं सरांना तर ते म्हणले हा राजप्रासाद म्हणलं तरच राजवाडा असं बोलले मला. हा असं म्हणाले होते सर. हा मग प्रासाद म्हणजे कुठलाही घर मी असं झालं प्रासाद म्हणजे तसं मी नाही. राजवाडाच लिहिलं होतं ऍक्च्युली. मोठं घर हा असं. हा. हा आणि महल्लक आला म्हणजे आता महाल ऍक्च्युली. महल्लकह. हल्लक. छान. ग्रहश्रेणी ही चाळ. अगं बाई हो ना गृहश्रेणी. वेगळं झालं एकदम सगळं. जनकोष्ठ दिवाण. जनकोष्ठ याला एक शब्द हा गेला गेला होता. आपल्याला शब्द. हो हा हो गेले. ते नाही का वडील हो जनकोष्ठ ना मध्ये हा तिथे वाचत बसले या बसले दिवाण होते. कोणात हा पुस्तक वाचत हा बसले होते. हा तेव्हा काय शब्द होता कोणाच होतो तोच गोष्ट ते जनकोष्ठच नाही जन नव्हते त्याचं वेगळं होतं. होत. नाही पण खडू का सोपान आहे पुस्तक. ना सोपान नाही सोपान म्हणजे सोपान जिना. सोपान म्हणजे जिना. हा सोपान म्हणजे सोपान नाही जिना सॉरी सोपान नाही जिना. थांबा एक मिनिट बरोबर प्रकोष्ठ. दिवाण सोपान म्हणजे जिनाच बरोबर प्रकोष्ठ आहे. हो प्रकोष्ठ. सोपान म्हणजे जिना बरोबर. नाही दिवाण खायला का वेगळा शब्द होता त्यावेळेला. काहीतरी होता हा. हा जनकोष्ठ प्रकोष्ठ. हा काय होतं प्रकोष्ठ. प्रकोष्ठ. मला वाटतं असं प्रकोष्ठ. म्हणजे प्रकोष्ठ नाही एवढा प्रकोष्ठ सोपा होता काहीतरी. आम्ही पुस्तक काढते. हा दालान आहे इकडे कुठला धडा? प्रकोष्ठ. आहे इकडे ह्या धड्यामध्ये प्रकोष्ठस्य उपरि मा तिष्ठ सभा पहिलंच सभा वाक्य आहे. सभा
सभांगम असं काहीतरी, सभांगम असं काहीतरी होतं काय, सभाजन कोष्ट, सभाजन कोष्ट. सभाजन हा, कोष्ट. तो हा हा सभाजन हा कोष्ट होता आपल्याला. बरोबर. अच्छा. शाबास शाबास. पण दिवाणखाना हे म्हणजे सभाजन कोष्ट. हा. हा हा आता फक्त इथं जनकोष्ट आहे, त्याच्या हा सभा अलीकडे गेल्या. सभा लावलंय. सभा घेणं सभा आवश्यक लावली. नाही त्यात काही. सभा गेलंय. बरोबर, सभा गेलंय. पण हे नवा शब्द दालानम असेल का दालनम असेल ते? हो ना, काही कळे ना ते. दालान. दालानम नाही, पुस्तकात काय आहे म्हणजे दालानम आहे का दालनम आहे? दालानम दालानमच आहे, दालानमच आहे. दालानमच आहे. दालानमच आहे. पुस्तकात काय दालानम आहे असंच का? आहे. दालानमच हो हो असेल. असंच आहे. दिलीपजी दालानमच असेल. दालानमच आहे ना. असेल, तसंच असेल. गर्भागारम माझघर. हा माझं माझघर. हा, ते ते देवळांच्या ह्याच्यामध्ये म्हणतात ना हो गाभारा. गाभारा. गाभा. कोष्ठ खोली. गोष्ट म्हणजे खोली. हा कोठी. कोठी. भूमी भूमी म्हणजे म्हणजे मजला, हे पण नाही, गेलं. ऍक्च्युली आपला शब्द भूमिका गेला होता ना. भूमिका म्हणजे मजला. नाही होय नाही होय होय त्याचंच हे होय, सरांनी हा त्याचाच भूमिका बदल. म्हणजे हा ते का व्हायच्या आधी होय. भूमी होतं. भूमी म्हणजे मजला. हा 2-3 हा. मजले भूमी. नसतात त्या गावात. हा गावातल्या घरांना ग्राममध्ये ग्राममध्ये हम्म. 2-3 मजले नसतात असं. हा 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 हा. उपरी भूमी ही गच्ची आगाशी. आगाशी काय असतो? हा बरं का, गच्ची तिथे भूमिका होता आकारांत. हो ना, भूमिका होतं बरं बरोबर. का, हो हो हो, हो ना. भूमिकाच होतं. हा. बरोबर. भूमिकाच म्हटलं. आकारांत तेच म्हणलं. मजला म्हणून. आणि इथे हो. आता भूमी ही नुसतं म्हणजे भूमी. हा म्हणजे मजला. या उकारांत. भूमीचा जमिनीशी काही संबंध नाही म्हणजे. नाही, हा. म्हणजे मजला म्हणजे वरती आहे ना, वरची जमीन म्हणजे. हो हो वरची नुसतं जमीन. भू म्हणजे जमीन. उपरी भूमी ही हा गच्ची म्हटलं ना त्याने. उपरी हम्म. वरची भूमी आलंच ते. हा. नागाशी एक नवीन शब्द आहे. आता मराठीमधला हो काय हो. गोष्ट का? नाही आगाशी कुठेतरी आलेलं आहे बरं का, पण आलं म्हणजे मराठीमध्ये? आपल्या ह्याच्यात नाही. आपल्या ह्याच्यात नाही. जुन्या गोष्टींमध्ये अच्छा. उपरी पहिल्यांदा ऐकलं. हा त्याच्यावर हो आकाशी आडनाव आलं का मग वर मग आलं ते? आगाशी आडनाव आहे ना कोकणातलं. हा त्याच्यावर आलं त्याच्याच की नाही माहित नाही. लोकांचं. प्रशाला बघा रे, प्रशालाचं काय केलं त्यांनी? अरे बापरे. गावाला होतं आगाशी. हॉल. हॉल हॉल किंवा किंवा सभागृह सभागृह असं दिलंय. सगळं बदललंय. कक्षा हम्म. खोली वर्ग ठीक आहे. चंद्रशाला वरची खोली. इथून चंद्र दिसतो म्हणून वरची खोली का? होय, चंद्रकला. इथून चंद्र दिसतो ना वरून तिथे वा म्हणून गॅलरी. चंद्रशाला. हा. काव्यात गॅलरीतलं पण चंद्र. हो ना. ऍक्च्युली गॅलरी म्हणजे चंद्रशाला शोभतं, म्हणजे खरं तर हम्म. गॅलरीतून चंद्र दिसतो म्हणून. सर्वतोभद्रम सगळं काही गॅलरी. कल्याण. सर्व काही चांगलं आहे. सर्व तो बदल. गॅलरी. सगळं काही छान आहे असं गॅलरी. सर्व सर्व कल्याणकारी. हो. हो भद्र. साध पृष्ठ सज्जा किंवा गॅलरी. आज प्रसाद आले नाहीत का? हा प्रसाद प्रसाद येत नाही. प्रसाद नाही, प्रसादजी नाही. तमंग साधं पुष्प. तमंग काय आहे ते? तमंग. तमंग हा कठडे. गंग. गंग आहे, गंग आहे. गंग म्हणत तमंगंग. हा, तमंगंग आहे. अच्छा. नाही पुढे विसर्गपर्यंत पुढे. दोनदा आले ना. हा मग हा, तवंगंग. नाही काहीतरी चुकलंय का? पुस्तकात एकदाच आहे. काय पुस्तकात? एकदाच आहे ग असा. हा मग ते- नाही, पुस्तकात कसं आहे, हे काढू का इथलं मग हे काढू इथलं ना? तमंग नाही, पुस्तकात विचारूयात बघा ते. सरांना. पुस्तकात लाल पुस्तकात एकदाच आहे. हा एकदाच पाहिजे तमंग थोडी. नाही ते उच्चार करायला पण अवघड आहे ना ते तमंगंग काहीतरी हो. उच्चार अवघड आहे करायला. प्रकोष्ठक उंबरठा. उमरठा का हिंदीमध्ये आहे का? उमरठा हिंदी शब्द आहे? उंबरठा. हिंदी असावा कदाचित. नाही नाही उमरठा हा हिंदी आणि मराठी दिलंय. हिंदी, उंबरठा मराठी आहे. उंबरठा उंबरठा मराठी. हिंदी असावा. मराठा हिंदी असेल तर. ठीक आहे म्हणजे या झालं. कुठे आहेत आपल्या लक्ष्मीताई हिंदी आल्यात का? उमरठा म्हणतात. गेला आवाज. हिंदीमध्ये उमरठा म्हणतात. ऐकू येतंय का? आता आता आला. लक्ष्मीताई, आवाज दहली. आला. आता. दहलीज म्हणतात दहलीज बरोबर आहे. हिंदीमध्ये दहलीज म्हणतात. हा. उंबरठा कोण आला काय माहिती. त्याने उंबरठ्याचं असं असेल म्हणून टाकून दिलं का ते उंबरठा असं.
काय असेल हिंदीमध्ये टाकावं म्हटलं. हा असंच टाकलं असेल. हे बघायचं का? मार्क करून ठेवू याला. चालेल. आणि तमंग तेला बर. पण ठीक आहे, इकडे केला केलं ते. पुस्तकात तमंग आहे बर का. ठीक आहे. हा, हो एकच हो पाहिजे तिथे. तिचा उच्चार करणं अवघड आहे. तमंग असं काय होईल ते. हा नाही पण पुस्तकात तमंग आहे म्हणजे म आणि ग ग आहे ना मग मग म घेतलं ना काढला आपण आणि म वर ग टिंबा खाली दिला. घेतलं, वरती न आहे ना, तमंग. हा हा, हो 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 येस. आता वाचावं तुम्ही आता कोणतरी. मी वाचू का? इथे स्टार्ट. हा वाचा वाचा. प्रकोष्ठकस्य उपरि मा तिष्ठ. प्रकोष्ठस्य उपरी मा तिष्ठ. मा तिष्ठ. हम्म. उंबरठ्याच्या म्हणजे वरती उंबऱ्यावर उभा बसू राहायचं. नको. उभं राहू हा नको. रा- नाही हा म्हणजे हा तिष्ठ प्रकोष्ठ उभं म्हणजे हे राहू नको. हा, बसू नाही उंबरठा बसून बरोबर उभं आहे. राहू नको हा, किंवा थांबू नको असं म्हणू शकतो. उंबरठ्याच्या वरती उभं राहू नको. उभं राहू नको. हा हम्म. आपण म्हणतो ना प्रासाद उंबऱ्यात उभं राहायचं नाही. उभं राहायचं नाही हा. म्हणतात. हो हो येस. प्रकोष्ठस्य कारण का माहितीये का? प्रकस्य हा कारण प्रकोष्ठ. नरसिंहाचं कुठे झालं हे? हा तो हो उंबर हा उंबरठ्यात बसून त्यांनी मारलं ना. प्रकट झाला खांबातून. हम्म. नरसिंहवाले. नाही आणि तो प्रकोष्ठकस्य उंबरठ्यात प्रकोष्ठकस्य म्हणजे म्हणजे षष्ठी का? हो हो पल्लवी ताई. हो हो हो, येस, हो षष्टी. षष्टी एकवचन. कारण त्यांनी धड घरात नाही आणि घराच्या बाहेर नाही, हम्म, उंबरठ्यात. हा हा बरोबर. हो अधांतरी होतं मध्येच असं. हा मग आम्हाला लहानपणी आजी पण ओरडायची, दारात उभं आम्हाला राहून पण गप्पा मारू नका. दारात हो. ते किंवा काय असं ते शिंक द्यायचे नाही दारामध्ये. हा हम्म. दारात हे नाही. नाही कुठल्याही म्हणजे प्रासाद ते पृष्ठे उपविश्य. हा, दिलीपजी प्रासाद किम पृष्ठे उपविश्य सं किम पठती. सहकिम. सह हा. किम पठती. हम्म. प्रासाद पृष्ठे म्हणजे गॅलरीत बसून गॅलरी. तो काय वाचतो? काय वाचतो. ठीक आहे, सोपंच आहे. तस्मिन् वाचलं का? सर्वतो भद्रे भद्रे अद्य सभा भविष्यति. त्या त्या गॅलरीला गॅलरीत सभा होईल. आज आज सभा होईल. होईल. येस. भविष्यति. चंद्रशालाम गत्वा सह किम पश्यती. वरच्या खोलीत चंद्रशाला म्हणजे वरच्या खोलीत ना. वरच्या खोलीत जाऊन तो काय पाहतो. अवघड गोष्ट आहे. हो ना. कस्यां कक्षायाः याम स्थित्वा या. सः अध्ययनं करोति. हा. कस्यां कक्षायाः स्थित्वा सः अध्ययनं करोति. कोणत्या वर्गात थांबून या तो अभ्यास कक्षायाम स्थित्वा. करतो. ठीक आहे, साधं वाक्य आहे. हा ही उत्तरं दिल्यामुळे ना आपल्याला काही नाही, पण हे राहिलं नाही. असं नसतं उत्तर तरी कळलं असतं, एवढं फार अवघड नाही याचं. हो. कळलंच तर, एवढं काय अवघड नाहीये. नाही पण हा. अस्यां प्रशालायां सायंकाले कथा वाचनं भविष्यति. अस्याम म्हणजे ह्या. फक्त एकच आहे की आपलं असं लिहा म्हटलं इंडिपेंडेंट जमेल का नाही काय माहिती अजूनही. हा ते काय ऍक्च्युली होतंय. अस्याम म्हणजे ह्यात होतंय, सप्तमी होतंय ना, सप्तमी हो ह्यात असं होतंय. पण ठीक आहे आता ह्या नाही, ह्या त्याला आता प्रशालायाम लागलंय ना, त्यामुळे ते अस्याम झालं. म्हणून बरोबर. ह्याच राहणार ते. हा हो हो हे हो. बघ, अस्याम न हे इदमचं स्त्रीलिंगी रूप आहे, सप्तमी एकवचन. हा तेच म्हणजे प्रशालायाम झाल्यामुळं ते अस्याम झालं ते. हा 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 प्रशालायाम झाल्यामुळे अस्याम झाले, तेच बोलले. हा स्त्रीलिंगी. प्रशाला म्हणून नाहीतर स्त्रीलिंगी आहे ना. पुल्लिंगी इकडे सप्तमी आहे म्हणून इथे पुल्लिंगी आपण अस्याम बरेचदा वापरतो, झाली. अस्मिन. नाही, हा पुल्लिंगी नाही नाही. आपण अस्मिन बरेच वेळा वापरतो. हा. होय होय नाही नाही पण इकडे हे अस्या. प्रशालायामला सप्तमी झाली ना, हा म्हणून हो अस्याम हो, झाली आहे असं. हा म्हणून हा त्याला आणि स्त्रीलिंगी हा स्त्रीलिंगी रूप आणि स्त्रीलिंगी सप्तमी. तीन शाळा ना, हा म्हणून हा बरोबर. हा सभागृह हे स्त्रीलिंगी आहे. नाही, प्रशाला हे स्त्रीलिंगी आहे. नाही नाही, नाही सभागृह प्रशाला. नाही, प्रशाला शाला हम्म. किंवा प्रशाला 6वे हे वाक्यात स्त्रीलिंगी आहे. संस्कृत मध्ये. हम्म. मराठीत अच्छा. सभागृह तिकडे केलंय, पण इकडे संस्कृत मध्ये मराठीत ते प्रशालायाम. हा हम्म. तस्मिन् महल्ले धनिका निवसन्ति. महल्ले. त्या महालात धनिक राहतात. हम्म हम्म हम्म. किंवा श्रीमंत, आता इकडे श्रीमंत लिहिलंय. श्रीमंत, हो. धनिक लोक राहतात. प्रासादेषु राजानः निवसन्ति. राजवाड्यात राजे राहतात. पण हे राजानः माहिती पाहिजे आपल्याला. राजाचं हो बहुवचन. बहुवचन आहे, बहुवचन आहे. हो हम्म. राजा राजो हम्म, राजानः. हम्म.
असं. राजन प्रथमा शब्द आहे ना. प्रथमा बहुवचन प्रथमा प्रथमा राजांचं बहुवचन. आहे. हो. येस. हा ग्रह श्रेणीषु श्रमजीवी कोणत्या पल्लवीच्या राजान शब्दाचं आहे का ते कोणत्या शब्दाचं आहे? नाही आता राजान. हो हो बरोबर, राजन शब्द. राजन राजन आपल्या राजान पुस्तकात की मागच्या प्रथमा बाजूला राजा दिलं. का? राजा. हो.